ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर व्यावसायिक यांना हस्तांतरित करून समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा आरोप समाज बांधवांचा आरोप. न्याय देण्याची मागणी. नाशिक शहरातील शरणपूर परिसरातील ख्रिस्ती समाजाची सर्व मालमत्ता मालकी हक्क असलेली द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड लंडन स्थित कंपनी ॲक्ट नुसार नोंदवली होती. सदरील कंपनीने 1949 मध्ये नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन लिमिटेड या स्वतंत्र भारतात नोंदवलेल्या संस्थेस 1000/1949, 1395/1949 व 329/1955 नुसार हस्तांतर कारनामे करून ते अधिकृत नोंदवून सदरील सर्व मिळकतीचा ताबा दिला. त्यानंतर बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 अस्तित्वात आल्याने नाशिक डायसेशन काउन्सिल D2 ही अस्तित्वात आली. नाशिक डायसेशन काउन्सिल D2 या संस्थेने ख्रिस्ती समाजाच्या हितासाठी राखून ठेवलेली सदरातील मिळकत ही ख्रिस्ती समाजाच्या राहत्या घरांसह जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर बांधकाम व्यावसायिक यांना हस्तांतरित करून समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अजय श्रीवास्तव याने सन 2023 या सालात नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने जाणीवपूर्वक व हेतुपुरस्सर समाजाच्या राहत्या घरांसह मिळकती बांधकाम व्यावसायिक यांना भाडेपट्टा करून देत हस्तांतरित केले. भारत सरकार कंपनी रजिस्ट्रार कॉर्पोरेटिव्ह व्यवहार यांच्या MCA पोर्टलवर उपलब्ध रेकॉर्डनुसार नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे नाव नसल्याचे लेखी पत्र दिले आहे. सरकारवाडा पोलीस प्रशासनाकडून या गंभीर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे ख्रिस्ती समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ख्रिस्ती समाज न्याय मिळेल या प्रतीक्षेत आहे. अमोल शिंदे, संकेत ओहोळ, कुणाल भंडारे, तिमठी दहातोंडे, निखिल साळवे, अभिजित माकवान, जॅक्सन भोसले, राहुल अडबळे, राहुल चव्हाण आदींनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढून उपोषणे करू असा इशारा उपस्थित समाज बांधवांनी दिला आहे. हे शरणपूर जे गाव आहे हे मिशनऱ्यांनी 1855 मध्ये म्हणजे आपल्या भारतीय गॅझेटनुसार 1855 मध्ये स्थापन केलेले आहे. आणि त्यावेळेस इंग्लंड स्थित द चर्च मिशनरी ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी संस्था होती ही लंडन रजिस्ट्रेशन संस्था होती. त्यांनी इथं प्रॉपर्टी विकत घेतल्या ब्रिटिशांकडून आणि ह्या प्रॉपर्टी थोड्या करून मोठ्या ह्याच्यामध्ये घेऊन इथं ख्रिस्ती समाजाला बसवण्यात आलं. इथं ख्रिस्ती समाजाचे त्यांनी उद्योग सुरू केले. त्यांना इथं राहण्यासाठी व्यवस्था केली आणि एक छोटंसं चर्च बांधलं जे आज अस्तित्वात नाही आहे. जे चर्च आपल्याला अस्तित्वात दिसलं त्याच्या पहिले चर्च हे तिथं होतं जिथं प्रकाश नड्डा यांनी बिल्डिंग बांधलेली. ते पूर्वीचं सगळ्यात पहिलं चर्च आहे आपलं. तर त्याच्यानंतर 1947 मध्ये आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर भारत सरकारने जसं ब्रिटिशांनी इथं ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाखाली आपल्या देशावर राज्य केलं आणि गुलामीत आपल्या लोकांना ठेवलं तर तशी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून भारत सरकारने आपल्या मिशनरी लोकांना सुद्धा इथून जाण्याचे आदेश काढले. इथून जाण्याच्या वेळेस त्यांनी काय केलं की भारत स्वतंत्र देशामध्ये नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनीला 1949 मध्ये 2 दस्त आणि 1955 मध्ये 1 दस्त असे 3 दस्त नोंदवून ह्या प्रॉपर्ट्या या कंपनीला हँडओव्हर केल्या सांभाळण्यासाठी आणि समाजाच्या हितासाठी. त्याच्यानंतर 1950 मध्ये आपल्या भारतामध्ये चॅरिटी ॲक्ट आला, धर्मदाय आयुक्त. चॅरिटी ॲक्ट आल्यानंतर काय झालं की हे चर्चेस आहे, मंदिर आहे, मस्जिद आहेत, गुरुद्वारा आहेत, यांच्या जे काही प्रॉपर्ट्या किंवा हे जे काही संस्था आहेत ह्या तिथं नव्याने रजिस्टर झाल्या आणि ह्या सगळ्या ज्या काही प्रॉपर्ट्या आहेत ह्या सगळ्या तिकडे हँडओव्हर झाल्या. पण त्या काळामध्ये आपल्याकडे एक शोकांतिका अशी झाली का NDTAचं जे आहे नाशिक डायसेशन प्रायव्हेट लिमिटेड याचं हस्तांतरण दिसलंच नाही. PTRD2ला
जे धर्मदाय आयुक्ताकडे आपण स्थापन झाली 1950 नाशिक रजिस्ट्रेशन काउन्सिल PTRD-2. त्याच्यानंतर PTRD-2नी पण काही चांगलं काम केलं नाही, समाजाच्या हिताचंही काम केलेलं नाही. त्यांनी पण काही टेंडर काढले, 36च्या ऑर्डर घेतल्या चॅरिटी कमिशनरकडून आणि समाजाच्या राहत्या घरासह प्रॉपर्टी विकल्या. त्याचे अनेक दावे आणि प्रकरणं न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. असं असतानाही अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने विपुल लाठी चार्टर्ड अकाउंटंट आहे, याच्या मदतीने नाशिक रजिस्ट्रेशन प्रायव्हेट लिमिटेड ही जी काही कंपनी आहे ही बोगस कंपनी स्थापन करून, म्हणजे त्याचं रजिस्टर ऑफ कंपनी जे भारत सरकारची जे रजिस्टर होतं जिथं कंपनी तिथं ROCला शॉर्ट फॉर्ममध्ये ROC म्हणतात, ROCला त्याचं रजिस्ट्रेशन दिसत नाही. त्याची प्रत मी तुम्हाला दिलेली आहे, फ्रंट पेजलाच आहे. तर ती ROCला दिसत नाही. असं असतानाही त्यांनी राहत्या घरासह 2023मध्ये त्या पूर्ण प्रॉपर्ट्या बिल्डरांना विकायला सुरुवात केली. हा कमीत कमी 3000 करोडचा घोटाळा आहे. आणि हा जो काही पैसा आलेला आहे हा पैसा विपुल लाठीने राजस्थानमध्ये चिट फंड नावाची कंपनी चालू केली होती, तिथं खूप फार मोठा घोटाळा आहे. त्याबाबत राजस्थानमध्ये त्याच्यावर FIR सुद्धा दाखल आहे 2013मध्ये. तो जो काही चिट फंडचा जो पैसा आहे तो सर्व इथं या जमिनींसाठी लावण्यात आला आणि सब रजिस्टरला भाडेपट्ट्या करार म्हणून तिथं दस्त नोंदवण्यात आले. आता याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे, संगनमत कोणाकोणाचं झालं हे सर्वच दिसून येतं. सब रजिस्ट्रारचं पण संगनमत दिसून आलं. कारण जर कंपनी रजिस्टरच नाही आहे तरी पण दस्त नोंदवल्या जातात, व्यवहार होतात. नगरभूमापननी पण याबाबत सखोल चौकशी केली आणि त्यांनी नाव लावलेली. शरद कारवा हे ज्यावेळेस आशुतोष शरद कारवा हे ज्यावेळेस नाव लावायला गेले नगरभूमापनला, तर नगरभूमापन कार्यालयाने त्यांना एक पत्र काढलं आणि त्यांनी नाशिक रजिस्ट्रेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड बाबत पुरावे मागितले. त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. पण आशुतोष कारवा हे याच्या कंपनीबाबतचे पुरावे सादर करू शकले नाही. त्याचं पण पत्र मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावरून हे दिसून येतं की ही कंपनी बोगस आहे. तरी पण आपलं सरकारवाडा पोलीस स्टेशनला मी वारंवार पुरावे देऊन समक्ष भेटून सुद्धा सांगूनही ते कारवाई करायला तयार नाही. त्यांनी साधी चौकशीसुद्धा केलेली नाही. मी आज कमीत कमी 6 महिने झाले मी त्यांना तक्रार अर्ज केलेला आहे, त्याच्यावर स्मरणपत्र दिलेलं आहे, वारंवार विचारणा केलेली आहे, पण ते त्या गोष्टीवर चौकशी करायला सुद्धा तयार नाही. परवाच्या दिवशी अजय श्रीवास्तवच्या गुंडांनी माझ्या घरासमोर धुमाकूळ घातला, शिव्यागाळ केली, गांड्यात शिव्या दिल्या. सरकारवाडा पोलीस स्टेशनला गेलो तक्रार नोंद करायला, तक्रार घेतली नाही. परवाच्या दिवशी मी कोल्हारला गेलो होतो कामानिमित्त. माझ्या घरी एक अजय श्रीवास्तवची एक बाई आली, तिने धमकी दिली, मी भंगाची केस टाकायला अर्ज मागं घे, हे उठाव करू नको, सोशल मीडियाला काही टाकू नको, तुझं आयुष्य बरबाद करून टाकतात. असं असताना सुद्धा सरकारवाडा पोलीस स्टेशनला याबाबत कल्पना असून सुद्धा आपण बघतो की सरकारवाडा पोलीस स्टेशन त्यांनाच बंदोबस्त देतात. आज माझ्या समाजाच्या गरीब लोकांचे जे काही घरं विकल्या गेलेले, जे काही रस्त्यावर येणार आहे त्याबाबत तर सरकारवाडा पोलीस स्टेशनला काही घेणं देणंच नाही पडलेलं. तर माझं एवढंच म्हणणं आहे का माननीय पोलीस आयुक्त साहेब संदीप कर्णिक साहेब यांनी जो संकल्प घेतलेला आहे की गुन्हेगारी मुक्त नाशिक, हे काही संकल्प घेऊन चाललेले, मात्र मला सरकारवाडा पोलीस स्टेशनकडून तर काही दिसून येत नाही की हा संकल्प ते कमिशनर साहेबांचा चालवतील किंवा पुढे नेतील. हा एक्स्टंट हॅबिच्युअल हार्डकोर क्रिमिनल असताना पोलीस प्रशासन त्याच्या विरुद्ध ॲक्शन घेताना का हलगर्जीपणा करते, हा एक क्वेश्चनेबल सब्जेक्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजय प्रमोद श्रीवास्तवनी एका महिन्यामध्ये जवळजवळ 14 सेल लीड केल्या शरणपूर विभागाच्या. जरी ती लीज डीड असेल त्याच्यावरती कॅप्शन, पण त्याच्यामध्ये सगळे अधिकार सेलचे दिलेले. कोणतीही लीज ॲग्रीमेंट 30 वर्षाच्या वरती असलं तर त्याला सेल लीड प्रेझ्युम करण्यात येते स्टॅम्प ड्युटीसाठी. त्यांनी ही जागा जी ट्रान्सफर डीड तीमध्ये दातोंडे म्हटले 1949 आणि 1955, त्याच्यामध्ये शेड्यूल 2 मध्ये असं स्पष्टपणे म्हटलेले आहे की हा जागा फक्त चर्च आणि चर्चेसच्याच कामासाठी उपभोगात येते. बिना धर्मदाय आयुक्ता 36 मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट
त्याच्या सेक्शन 36 नुसार चॅरिटी कमिशनरची परमिशन घेणं अनिवार्य असतं. त्याच्यानंतरून कोणत्याही ट्रस्टला जागा विकण्यासाठी पेपर नोटीस द्यावी लागते, टेंडरिंग करावं लागतं. हे लोक आशुतोष शरद कारवा, त्यानंतरून ही जी गुजराती मारवाडी गँग आहे ही नक्की कोण आहे? त्याच्यामध्ये संदीप बाळासाहेब पालवे हा विपुल लाटीचा सालच भाऊ आहे. आशुतोष कारवा हा त्याचा नातेवाईक आहे. यांनी 0 रुपये देऊन जवळजवळ 1000 करोड रुपयाच्या प्रॉपर्ट्या स्वतःला ट्रान्सफर केल्या. जर का सरकारवाड्याच्या सिनियर पीआयचा से तुम्ही वाचला कोर्टामध्ये दिलेला, त्यांनी जी बोगस कंपनी चालू केली बिमबॉक्स, त्याच्यावरती सुद्धा साईन केलेली एनडीटीएने ही कंपनी चालू करण्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एनडीटीए ही कंपनी आहे सेक्शन 8 मध्ये, ह्या कंपनीच्या ऍसेट लिस्ट वरती प्रॉपर्टीच नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्याची दखल कलेक्टरनी घ्यायला पाहिजे, कारण की शरणपूरच्या जेवढ्या जागा आलेल्या आहेत मेजर 80% जागा या सनदीने आलेल्या आहेत. या सनदीच्या जागा असल्यामुळे कलेक्टरची परवानगी घेऊनच त्या जागा विकाव्या लागतात. तसं बॉम्बे, स्टेट ऑफ बॉम्बे रियुनिफिकेशन ऑफ टेरिटरी 1960 मध्ये जेव्हा महाराष्ट्र बनला, त्याच्या आधी स्टेट ऑफ बॉम्बे होता. स्टेट ऑफ बॉम्बेचा गॅजेट आहे, शरणपूर वॉज डेझिग्नेटेड ॲज अ ख्रिश्चन विलेज. ख्रिश्चन विलेजची जागा विदाउट कॉम्पिटंट ऑथॉरिटी नजराणा भरल्याशिवाय कलेक्टरला जागा विकता येत नाही. नाशिक डायसेशन काउन्सिल D2 आणि NDTA आधी D2नी जवळजवळ 40% जागा विकून टाकल्या चॅरिटी कमिशनरची फसवणूक करून. जिथं चर्च आहे, चॅपल आहे, जिथं DCP डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस झोन 1 बसतात, ते सेंट अँड्रूज कॅथेड्रल चॅपल त्याच्यावरती लिहिलेलं आहे. एकूण आता सध्या जो सिझलिंग इश्यू चालू आहे पूर्ण सुप्रीम कोर्टामध्ये, प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट 1992 एक्सक्लुडिंग राम जन्मभूमी, त्याच्यामध्ये सांगितलेलं की जे कोणतंही वास्तू 1947च्या आधी जर का चर्च, मंदिर, मस्जिद, मॉक्स, गुरुद्वारा, सिनागॉग असतील तर त्याचं तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत रूपांतर करता येत नाही. परंतु आज पण DCP तिथं बसून त्यांचं कार्यालय चालवत आहेत. हा फार गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे. हा आम्ही कलेक्टर साहेबांकडे गेलेला होता. त्यामध्ये महेश झगडे साहेबांनी, जे नाशिकचे कलेक्टर होते, त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये त्यांनी 52 पेजेसचा अहवाल सादर केला की कसा भ्रष्टाचार झालेला आहे, 2 ते 3 हजार कोटी ट्रस्टचे कसे बुडवलेले, लोकांना कसं येड्यात काढलेले. त्यांनी तो अहवाल पुढे प्रशासनाला दिला. प्रशासनानंतरून तेव्हा नाशिकचे मला वाटतं नितीन भोसले हे आमदार होते, त्यांनी पंचतारांकित प्रश्न केला असेंब्लीमध्ये, तरी सुद्धा ह्याच्यावरती काहीच झालं नाही. कारण की बिल्डर लोक हे प्रत्येक गोष्टी दाबवण्यात येतात. आता पोलिसांच्या सेमध्ये असं कळालंय, युटिलिटी नावाची एक कंपनी आहे, ती चालवता आहे. त्यांचे जर का रूट्स पाहायला गेले तर भूपेंद्र शाह नावाचा एक मोठा व्यावसायिक आहे बिल्डर, त्यांनी फंडिंग केलेली आहे बिमबॉक्स कंपनीला ह्या जागा स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी. म्हणजे ह्याच्यामध्ये भूपेंद्र शहा सारख्या बड्या नामचीन बिल्डर लोक आहेत विपुल लाटीच्या मागे. आणि विपुल लाटेने ही कंपनी ऑनलाईन पद्धतीने हायजॅक केली. त्याच्यावरती नाशिक धर्मप्रांताचे बिशप राईट रेव्हरंड प्रदीप लमोवेल कांबळे यांनी FIR केली. परंतु गमतीची गोष्ट, ज्या FIR मध्ये प्रकाश पुसाराम लड्डा हे आरोपी होते, पोलिसांनी 169 न करता ना त्यांनी डिस्चार्ज ऍप्लिकेशन करतात, आरोपीला त्यांनी फक्त साक्षीदारामध्ये घेतलं. अंडर व्हॉट प्रोव्हिजन ऑफ CRPC तत्कालीन डॉक्टर राजू भुजबळ हे ACP होते. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून ही 200 पानांची चार्जशीट दाखल केली आहे. ह्या चार्जशीटमध्ये जेव्हा अजय श्रीवास्तव अटक झाला होता तेव्हा नाशिक कोर्टामध्ये तत्कालीन जे जज होते, ॲडिशनल सेशन जज मिस्टर शर्मा, त्यांनी अशी ऑर्डर दिली की अजय श्रीवास्तव शाल नॉट एलिनेट एनी प्रॉपर्टी ऑन दिस कंडिशन ही वॉज ग्रांटेड अँड पेड. डिस्पाइट बिंग सो, त्यांनी ह्या एका महिन्यामध्ये जून 2023 मध्ये जवळजवळ 14 डॉक्युमेंट मारले. 14 डॉक्युमेंटमध्ये जवळजवळ 20 एकर जागा त्यांनी विकून टाकली. आणि ह्याच्या मागे ईडी लागत नाही, ह्याच्या मागे पोलीस लोक डीप इन्व्हेस्टिगेशन करत नाही. मॅटर EOW ला सुद्धा ट्रान्सफर केला नाही. कोर्टामध्ये मागता त्याची कस्टडी घ्यायला, परंतु त्याच्या घरामध्ये तो लपलेला होता असं खूप लोकांनी फोन करून जेव्हा सांगितलं पोलिसांना, त्याच्या घरामध्ये सर्च पण घेतला नाही त्यांनी. तर अशा वेळेस पोलीस प्रशासन आमच्या मायनॉरिटी लोकांचं ऐकत नाही, आमच्याबरोबर दुजाभाव होतो असं आम्हाला वाटतं. आर्टिकल 29 and 30 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, भारतीय संविधानाने आम्हाला फंडामेंटल राईट दिलेले आहे. आम्ही आमच्या ख्रिश्चन संस्था उभारू शकतो, आमचे शाळा कॉलेजेस उभारू शकतो, आम्ही आमचा ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू शकतो, आम्ही आमचे चर्चेस बांधू शकतो. दिस राईट इज गिवन बाय द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ.
आम्हाला संविधानिक अधिकार आहे, परंतु आमचे अधिकार आमच्यापासून, जमीन आमच्यापासून हिरावून घेत आहे आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये भयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अशा वेळेस आमची विनंती आहे तुमच्या प्रेस मार्फत की प्रशासनाला जराशी जाग यावी, ह्याच्यामध्ये डीप इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि स्ट्रॉंग चार्जशीट पडून अजून जवळजवळ शालोम पाडळे इथं एक माझा मित्र बसलेला आहे, गेल्या 3 महिन्यापासून तो रोज पोलीस स्टेशनच्या खेट्या मारतोय. त्याची जी लीज आहे 999 कराराची नाशिकमध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशनला तो सब रजिस्ट्रारनी दाखल केलेला आहे. त्याच्यानंतर आता 2 FIR चिटिंग आणि फोर्जरीमध्ये दाखल केलेले आहे 2024 मध्ये. याच्यामध्ये 120 दिवसानंतरून त्यांनी कोर्टामध्ये बेल ऍप्लिकेशन दाखल केला. 120 दिवसामध्ये पोलीस प्रशासनाने एकदा सुद्धा अजय श्रीवास्तवला पकडण्याचा प्रयत्न केला नाही. तशी स्टेशन डायरीमध्ये एंट्री नाही, कोणत्या नोडल ऑफिसरकडून त्याच्या मोबाईलचे टॉवर्स लोकेशन घेतलेले आणि 120 दिवसानंतरून त्यांनी नाशिक कोर्टामध्ये चॉईसेस्ट बेंच समोर त्यांनी बेल ऍप्लिकेशन दाखल केलं. आता तो न्यायालयीन भाग असल्यामुळे त्याची गोष्ट आम्ही पूर्तता उच्च न्यायालयामध्ये त्या ऑर्डरला चॅलेंज देणार आहे. परंतु पोलिसांनी आत्तापर्यंत एवढ्या हलगर्जीपणा का केला? कारण की कोर्टात येऊन त्यांनी हायकोर्टामध्ये पण सांगितलं की आम्हाला याची कस्टडी पाहिजे आणि वास्तविक पाहता त्याची ते कस्टडी घेत नाही. याचं कारण आम्हाला सरकारवाड्याचे सिनियर पे यांच्याबद्दल काहीच म्हणणं नाही, ते कॉपरेटिव्ह आहे, परंतु त्यांना कुठून दबाव येतो का? कारण की अजय श्रीवास्तव काही लोकांना इथं आहेत, आमच्याकडं काही रेकॉर्डिंग्स आहेत.